TV News Express India. इथं उपोषण चालू आहे, याच्याबद्दल तुमचा विचार का, समस्या काय आहे हे सांगा. कोणाच्या उपोषण करते ना? उपोषण करतेच माणिकराव रायबांजी गजबे हे 2 दिवसापासून उपोषणला बसले, यांची प्रकृती चिंताजनक आहे, याच्याबद्दल सांगा काहीतरी. मी माणिकरावजींबद्दल तर कमी बोलन. हां, ते एक उपोषण करते आहे, ते सामान्य नागरिक आहे, ते उपोषण करत, त्याबद्दल माझं काही माहीत नाही. हा उपोषण करणे हा सर्वांचा हक्क आहे, तो केलाच पाहिजे. पण मला दुःख खंत एवढीच आहे काय, वणी ग्रामपंचायतचा जो मनमानी कारभार चालू आहे, ज्यामध्ये एक म्हणजे लेडीज आणि सरपंच पण आपली तर लेडीजच आहे, आणि संडास बाथरूम आतमध्ये आहे ग्रामपंचायतचे, ज्या मेन गेटला लॉक लावून ठेवला आहे. याबद्दल आम्हाला एक गावाचा नागरिक म्हणून, उपोषण म्हणून नाही, उपोषण करता त्यांचा प्रश्न आहे, उपोषण करत त्याबद्दल आमचं काही माहीत नाही. पण एक सामान्य नागरिक आणि त्यांची एक जाणीव म्हणून आम्हाला एवढं वाटलं काय, एक लेडीज इथं आहे, त्यांना संडास बाथरूमसाठी इथं लॉक लावून ठेवला आहे. त्याबद्दल मी ग्रामपंचायत स्वतः सदस्य आहे, आणि मी याबद्दल सचिव साहेबासोबत बोललो आणि सरपंचासोबत पण बोललो. सरपंचांनी माझे फोन उचलला नाही. कर्मचाऱ्यासोबत बोललो, त्यांनी हे कारण सांगितलं का सरपंचांनी सांगितलं लॉक लावून ठेवा, आम्ही उघडू शकत नाही. म्हणजे हा जो मनमानी कारभार आहे हा कितपत योग्य आहे? हे जनतेच्या हितासाठी बसले आहे का कशासाठी? हे रक्षक आहे की भक्षक आहे? याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पण स्वराज्य संस्था असल्यानंतर ग्रामपंचायतीची चाबी कुलूप लावू शकता येत नाही वैयक्तिक, याच्यावर काय मत? ते नियम सर्व त्यांनी धाब्यावर नेऊन ठेवलेले आहे, त्या नियमाचं पूर्ण उल्लंघन करत आहे. माझ्या मतानं अशावर तर ठोस कारवाई व्हायला पाहिजे. ठीक आहे. राऊत आणि शंकर रामाजी मेश्राम हां, या दोघांनी अतिक्रमण केलेलं आहे. भवरा राऊत यांनी 14 मध्ये बांधलं, शंकरराव मेश्राम यांनी 16 मध्ये बांधलं. यांनी युनियन करून, मी सरकारी जागेवर खत आणि लाकूड फाटा ठेवत होतो, त्या लाकूड फाटा खत दाबून लाकूड फाटा जाळून माझ्या लक्ष्मीला आणि माझ्या मुलाला मारहाण केली. ब्लड निघेपर्यंत पोलीस स्टेशननं त्याची कारवाई की फक्त तहसीलदारापर्यंतच केली, कोर्टात काही केली नाही. मी स्वतः कंप्लेंट केस टाकली, ते कोर्टामध्ये चालूच आहे अजूनही. 10 वर्षे होत आहे, अजून मला निकाल भेटलेला नाही. 16चा FIR 21मध्ये दिला पोलीस स्टेशननं, आणि मला न्याय देण्यात यावा. मी आजपर्यंत 10 वर्ष झाले मी लढत आहो, संघर्ष केला. आखरी माझ्या शरीरावरून पॅरालिस गेलेला आहे, यांच्या काळजीमुळे, माझ्या परिस्थितीमुळे. हे जे कागद दिलेले आहे, ह्या कागदाच्या नुसार मला न्याय मिळण्यात यावा. दाखवून हा, तहसीलदाराच्या आदेशानुसार, कोर्टाच्या आदेशानुसार. बरं, जमलं.